मला माहितीच असेल इंजिनियर लोक आहे का लॅपटॉप कशाला घेतात, कम्प्युटर सायन्सवाले कोडिंगसाठी घेतात आणि ज्यांची ब्रांच आहे का कम्प्युटर सायन्सच्या व्यतिरिक्त आहे ते फक्त ह्याच्यावर PPT बनवते बास. ॲकॅडमिक्सच्या नावाखाली फक्त PPT बनवायसाठीच लॅपटॉप घेतात इंजिनियर लोक, CS ब्रांच सोडून. हाय गाय, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आजचा माझा आउटफिट बघा कसा आहे, कॉलेजचा आहे. कारण आज आमच्या एका तोंडी परीक्षा आहेत, तोंडी परीक्षा वायवा BXCचं आहे आज. तर आत्ता वाजले आहेत 8:05 आणि 8:15ला आमचे वायवा सुरू होणार आहे. तर ऑलरेडी लेट झाले ॲज युजल. सो आम्हाला आहे का 100 क्वेश्चन दिले ते पाठ करायला. त्याच्यापैकी आहे का एक येणार, 2-3 येणार 100पैकी. आणि मी केलेत 50च, म्हणजे 50 पण नीट नाही केले, ते बी वाचलेत. आता माझ्याकडं 2 ऑप्शन आहे, एक तर उरलेले 50 करू, नाहीतर जे 50 झाल्यात त्यालाच अजून एकदा रिवाईज करून त्यालाच नीट करू. तर डायलेमा चालू आहे, पण माझा अनुभव म्हणते की आहे ना जे 50 केलेत ना त्यालाच अजून नीट करू, कारण प्रोबॅबिलिटी हाफची राहील ना. तर आता पहिले 50च नीट करून जातो, कारण आपल्याला क्वालिटी पाहिजे क्वांटिटी नाही. सो या रूलने चाललो आता. सो गाईज, आत्ता माझी वायवा झाली. 3 डायग्रामपैकी आहे ना मला विचारलं कोणतं बी एक सांगितलं. नंतर 5 क्वेश्चन विचारले, एक पण नाही आलं मला. ते 50 केले ते ना त्याच्यातलेच होते, पण ते लय घुमून आलते. मग आत्ता मी चाललो आहे घरी. मला तिथं थांबायचं होतं ॲक्च्युली, पण आहे का ते पोरं माहिती ना तुम्हाला, त्याची ओव्हर झाली. काय आलं मला सांग तू सांगायला सांग. नंतर मॅडम वैतागून आहे ना ज्यांची ओव्हरल झाली त्यांना डायरेक्ट घरीच जायला लावले. त्याच्यामुळं आता निघालो आहे मी आपल्या रूमला. सो गाईज, कॉलेजमध्ये वायवा देऊन मी आलो आहे आता माझ्या रूमवर. सो आत्ता वाजल्यात समथिंग 10:45. मग 1-2 वाजता आहे का आपण जाऊ मेसला जेवायला. अरे एक सांगायचंच राहील तुम्हाला, मला आहे का वायवात किती मार्क पडले असेल 20पैकी अख्खे 14 मार्क पडलेत. बस झाले, आपल्याला खूप झाले, मी खुश आहे. सो गाईज, मी चाललो आहे मेसवर जेवण करायला. सो बघू आज मेसवर काय मेन्यू आहे. सो गाईज, आत्ता मी आलो आहे मेसमध्ये आणि माझी ऑर्डर पण आली प्राईस प्लेट. सो आज आहे वाटाणा, पांढरा वाटाणा आहे, फ्लावर आहे, डाळ आहे, चपाती, कांदा याचा आणि लिंबू. सो आता मी करतो जेवण, तुम्ही बी जेवण करा. सो गाईज, आत्ता रूमवरून निघालो आहे आणि आता चालू आहे मेसला जेवण करायला. सो मी जेव्हा झोपून उठलो का रूमवर, लगेच PPT बनवायला घेतली, कारण उद्या आहे का आमची वायवा आहे. तर आहे का उद्या वायवा आहे आमची आणि प्रोजेक्टरवर आहे ना एक्सप्लेन करायची PPT. सो त्याच्यामुळे आहे का PPT बनवत बसलेलो. तुम्हाला माहितीच असेल इंजिनियर लोक आहे का लॅपटॉप कशाला घेतात, कम्प्युटर सायन्सवाले कोडिंगसाठी घेतात आणि ज्यांची ब्रांच आहे का कम्प्युटर सायन्सच्या व्यतिरिक्त आहे ते जर लॅपटॉप असेल त्यांच्याकडं तर समजून जायचं हे फक्त ह्याच्यावर PPT बनवते बास. त्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही लॅपटॉपवर, थोडंफार गेमिंग करत झालं. बाकी ॲकॅडमिक्सच्या नावाखाली फक्त PPT बनवायसाठीच लॅपटॉप घेतात इंजिनियर लोक, CS ब्रांच सोडून. सो गाईज, आत्ता मी आलो आहे मेसमध्ये आणि मी ऑर्डर केले दाल खिचडी. सो वेटिंग फॉर ऑर्डर. सो गाईज, माझं जेवण झालं आहे आणि मग मी मेसवरून निघालो आहे आपल्या रूमवर. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ते लाल कलरचं बटन दाबा, सबस्क्राईब करा पहिला तर. सो थँक्स फॉर वॉचिंग टिल एंड. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन, बाय.